कोसेक थीटा प्लस कॉट कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस, आता इथे मायनस करणार आहेत आपण, मायनस 1 मायनस कोसेक थीटा मायनस कॉट थीटा इक्वल टू कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 मायनस कोसेक थीटा, आणि इथे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह कॉट थीटा. अँड इट इज इक्वल टू RHS साइड. आता इथे आपण रिअरेंज करून घेऊ याप्रमाणे, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 PM प्लस B, असं सुद्धा हा सुद्धा रेशो ह्याच्या इक्वल आहे. आता इथे आपण ऍडिशन करू शकतो, टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1, ह्या न्यूमरेटरची ऍडिशन करायची आहे. टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 डिवायडेड बाय सेक थीटा प्लस 1 प्लस टॅन थीटा. तर इथे आपण याप्रमाणे लिहून घेऊ, टॅन थीटा प्लस सेक थीटा मायनस 1 and denominator is here. First take tan theta term, then sec theta plus 1, and it is equal to LHS side. LHS side, and this side is equal to also tan theta upon sec theta plus 1 means LHS equal to RHS equal to tan theta divided by sec theta plus 1, and it is equal to RHS side. Therefore, LHS equal to RHS. आता इथे आपण ही आयडेंटिटी प्लस कॉट थीटा प्लस 1 अँड इट इज इक्वल टू LHS साइड. तिथे आपल्याला RHS साइड बघायची, 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा. नो कोसेक थीटा मायनस 1 अपॉन कॉट थीटा इज इक्वल टू ऑल्सो कोसेक थीटा प्लस कॉट थीटा मायनस 1 डिवाइडेड बाय कोसेक थीटा प्लस कॉस थीटा प्लस 1. आता हे इक्वल टू हे आयथाने आपल्याला चेक करायचे. कोसेक थीटा मायनस 1 डिवाइडेड बाय कॉट थीटा. कोसेक थीटा मीन्स व्हॉट, 1 अपॉन साइन थीटा. Cosec theta means 1 upon sin theta minus 1 divided by cot theta means cos theta divided by sin theta. आता इथे सबट्रॅक्शन करून घ्यायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय साइन थीटा होल डिवायडेड बाय कॉस थीटा अपॉन साइन थीटा. इथे साइन थीटा कट होतील, अँड आन्सर इज 1 मायनस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा, अँड इट इज इक्वल टू RHS साइड ऑफ द एक्सप्रेशन और इक्वेशन. तर इथे आपण प्रूव्ह केलं LHS side equal to RHS side. Minus 1 equal to cosec theta plus 1 divided by cot theta. आता हे दोन्ही रेशो सारखे आहेत, दोन्ही गुणोत्तर सारखे आहेत. आता इथे आपल्याला cosec theta प्लस 1 आहे आणि ते ऍडिशन केली प्लस cot theta, म्हणजे या दोन्हींची आपल्याला ऍडिशन करायची आहे. cot theta प्लस cosec theta प्लस 1 डिवायडेड बाय cosec theta मायनस 1 प्लस cot theta, अँड इट इज इक्वल टू LHS साइड. आता इथे आपण ह्या टर्म रिअरेंज करून घेऊ. पहिल्यांदा कोसेक थीटा मग कॉट थीटा मग 1 आहे. कोसेक थीटा प्लस कॉट थीटा प्लस 1 डिवायडेड बाय कॉट थीटा प्लस कोसेक थीटा मायनस 1. कॉट थीटा प्लस कोसेक थीटा मायनस 1. इथे साइन नाही, ह्याचा इथे प्लस समजायचा, इथे पण प्लस समजायचा. इट इज इक्वल टू LHS साइड. आता RHS साइड आपल्याला माहिती आहे, कॉट थीटा प्लस कोसेक थीटा. देअरफॉर RHS इक्वल टू LHS. LHS इक्वल टू RHS. ह्याप्रमाणे आपण हे प्रूव्ह केले. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आयडेंटिटी वापरावी लागलेली आहे, त्याशिवाय आपल्याला हे सोडवता येत नाही. आपण